गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होती खूप उशिरा. आत्ता 4 वाजलेत आणि आज संडे असल्यामुळे आपण काय सकाळी उठलो नाही लवकर, मस्तपैकी झोप काढली. आणि आता आपण चाललो आहे कुंजीरवाडीला. तर कुंजीरवाडीला थोडंसं काम आहे, त्यासाठी आपण चाललो आहे. आज दिवसभर मस्तपैकी फक्त झोपूनच होतो. सो आता आवरून वगैरे फ्रेश होऊन आपण चाललो आहे. सो आता आपण निघालेलो आहे. तर या टायमिंगला निघालो म्हणजे ट्रॅफिक वगैरे काही नसणार आहे असं मला तरी वाटतं. आणि संडे आहे, सो संडे असल्यामुळे तर आज ट्रॅफिक नसणारच आहे. जरा लवकरच जायचं होतं पण झोपेमुळं काही सुचलं नाही. फक्त झोपूनच होतो आज दिवसभर, कारण की रोज सकाळी उठतो, रात्री उशिरा झोपतो, त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही. पण आता पेट्रोल पंपावर आलो आहे. सो म्हटलं थोडंसं पेट्रोल टाकून घ्यावं. जास्त नाही, थोडंच टाकायचं, कारण की आपण काय मोठी गाडी सारखी सारखी बाहेर काढत नाही. आणि उन्हाळ्याचं कसं गाडीत जास्त बरोबर वाटत नाही, रिस्की असतं ना असतो. सो आता पेट्रोल टाकून घेतो आणि मग निघतो. ट्रॅफिक तर काही नाही आहे, ऊन तर खूप लागते. आता आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आपण आता निघतो इथून. सो ऊन खूप वाढले आता पुण्यात. पाऊस फक्त एक दिवस झाला, त्याच्यानंतर परत झालेला नाही आहे. बट एक दिवस झाला आणि उष्णतेची फार वाट लावून गेला. इतकी उष्णता वाढली आहे पाऊस पडल्यापासून. पाऊस पडायच्या अगोदर तरी इतकं जास्त गरम होत नव्हतं, पण पाऊस पडला त्या दिवसापासून आत्तापर्यंत खूप खूप म्हणजे खूपच जास्त गरम होतं. सो चला निघूयात आता. रस्त्यावरती अजिबात ट्रॅफिक नाही, पूर्ण रस्ता मोकळा आहे पूर्ण. आता आपण शिवाजीनगरला आहे आणि शिवाजीनगरला ट्रॅफिक नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे. आता रस्ता पूर्ण रिकामा आहे. हा तसं पण आज संडे असल्यामुळे काही जास्त ट्रॅफिक वगैरे काय नसतं. सो मस्त. सो फायनली आपण आता कुंजीरवाडीमध्ये आलो आहे. आणि इथं आलो आहे कारण की इथे आपल्या घराचं काम चालू आहे. आणि काम म्हणजे तसं पूर्ण झालेलंच आहे, प्लॅस्टरचं काम चालू होणार आहे. सो उद्यापासून ते प्लॅस्टरचं काम चालू करणार आहे. तर आपल्याला पाणी मारायचे, कारण की प्लॅस्टरच्या अगोदर जर विटांना व्यवस्थित पाणी मारलं तर प्लॅस्टर व्यवस्थित बसतं. त्याच्यामुळे मग आता आपण आलो आहे आणि आपल्याला सगळीकडे पाणी मारायचे, कारण की देवाला सगळं वागलेलं आहे. सो उद्यापासून चालू करणार आहे, तर आज आपण मस्त पाणी वगैरे मारून सगळं ओके करायचे. आणि त्यासाठी आलो आपण. आणि इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईट असते बट व्होल्टेजचा प्रॉब्लेम असतो, की मोटर चालते नाही चालते त्याच्यावर सगळं आहे. आता आपण आलोय खरं, पण मोटर चालते की नाही ते बघायला लागेल. लाईट तर आहे, व्होल्टेज किती आपण चेक करूयात आता. आधी तिकडनं ऑन करूयात, मग इकडे बोर्ड आहे तर तिकडे बघूयात. हा आहे मीटर, आणि मीटरमध्ये स्विच तो ऑन केलेलं आहे आपण. सो आता तिकडे बघूयात काय व्होल्टेज दाखवते. मीटरमधून स्विच ऑन केलेलं आहे. आता इकडं मोटरमध्ये काय व्होल्टेज दाखवते बघूया. तर व्होल्टेज भरपूर दाखवते, 201 व्होल्टेज आहे. पण स्टार्टर ऑन केल्यानंतर ना काय कमी होतंय का काय होते बघायला लागेल, कारण खूपच प्रॉब्लेम येतो. तर मीटरमध्ये तर 200चं व्होल्टेज दाखवते आणि चालू व्हायला पाहिजे 150 ते 200. सो हे मला असं वाटतं की पूर्ण ठीक आहे, एवढ्या ह्याच्यात होऊ शकतं. तर आता आपण स्टार्ट करूया. आता स्टार्ट केलेले आणि पाणी पण खूप जोरात येतं, तो प्रेशर आहे म्हणायचं. सो आता आपण स्टार्ट करूयात पाणी मारायला. बघा आहे प्रेशर वगैरे, पाणी पण येते खूप.
प्रेशरमुळे इकडे निघलेला आहे. सगळ्यात आधी आपण हे लावूयात. ते लावलेलं आहे. पाणी मारायला स्टार्ट करूयात आता. खूप पाणी लागणार आहे कारण की भरपूर दिवस झालं पाणी नव्हतं मारलेलं. थोडे असं असं मारूयात. खूप जास्त पाणी लागणार आहे कारण की 15 ते 20 दिवस झालं पाणी वगैरे काय मारलेलं नाही. सो आज खूप सारं पाणी मारायचे कारण की जर पाणी नाही मारलं तर उद्या प्लॅस्टर करणार आहे. तर प्लॅस्टरमध्ये जे पाणी असतं तर ते सगळं पाणी विटा ओढून घेतील आणि प्लॅस्टर व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे आज खूप सारं पाणी मारायचं. तर वीट खूप जास्त पाणी पिते आहे. आता किती वेळ पाणी मारायला लागते काय माहिती. डबल 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 पाणी मारावं लागणार आहे कारण की आजचाच एक दिवस आहे आणि उद्यापासून प्लॅस्टरचं काम चालू होणार आहे. सो आजच आपल्याला भरपूर पाणी मारून पूर्णपणे हे करायचं आहे. डबल डबल टिबल टिबल जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ मारायचं. खूप दिवस पाणी नाही मारलं तर विटा खूप पाणी पित आहेत. डबल डबल टिबल टिबल मारावं लागणार आहे आता. भरपूर वेळेस मारलं तरी पण कमीच पडते. अजून एक एक हात मारून अजून डबल डबल हात मारायचे त्याच्यावर, तेव्हा कुठं ओके होईल. नाहीतर तर आता 10 वाजलेत आणि 10 वाजता आपलं पाणी मारायचं काम झालेलं आहे इथलं. आणि भरपूर वेळ लागला कारण की 15 ते 20 दिवस झालं पाणी नव्हतं मारलेलं. सो खूप पाणी जास्त घेतलं त्याच्यामुळे भरपूर वेळ लागला. सो आता घरी जायचं आणि मस्त झोपायचं. सो गुड नाईट. भेटू उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये.